महसूल मंत्र्यांच्या बैठकीत एसडीओंची प्रकृती बिघडली। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडलेल्या महसूल विभागाच्या आढावा बैठकीदरम्यान दारव्हा येथील उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे। माहितीनुसार दारव्हा उपविभागीय कार्यालयाच्या कामकाजासंदर्भात एका नागरिकाने गेल्या महिन्यात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे खुलासा मागविला होता, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा विषय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते। मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक सुरू होती। यावेळी तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्र्यांनी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करत एसडीओ विजय सूर्यवंशी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितल्याची माहिती आहे। बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर सूर्यवंशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले। त्यांना चक्कर व छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात हलविले। रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सूर्यवंशी यांची प्रकृती सध्या स्थिर असून काही वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल येणे बाकी आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान बैठकीदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे महसूल विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे। रुग्णाला चक्कर आल्याने दाखल करण्यात आले आहे। त्यांची प्रकृती सध्या चांगली असून आवश्यक तपासण्या सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासन यवतमाळ यांनी सांगितले। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट।